शुभप्रभात मुलांनो. मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी मधील आपण कविता अभ्यासणार आहोत आज. तर ती कविता आहे कोणापासून काय घ्यावे. तर मुलांनो, निसर्गातील विविध नैसर्गिक घटक माहीत असतील आहेत ना? हो. कोणकोणते आहेत ते? सूर्य, चंद्र, आकाश, वृक्ष, पक्षी, माती, पाऊस, हे सगळे काय आहेत? हे सगळे निसर्गातील घटक आहेत. तर ह्याच निसर्गातील घटकांवर आधारित आजची आपली कविता आहे कोणापासून काय घ्यावे. बघा, ह्या घटकांवर आधारित काय आहे? तर कविता आहे. कविता लिहिलेली आहे नीलम माणगावे यांनी. तर आपण कविता वाचणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. कोणापासून काय घ्यावे. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्यासमयी एक होऊन सारे मित्र हसूया. बघा, नीलम माणगावे ह्या कवयित्रींनी ही कविता लिहिलेली आहे. तर कवितेचं एक एक कडवं आपण अभ्यासणार आहोत. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. तर बघा, कवयित्री काय सांगते? ह्या सूर्यापासून काय करायचं आहे? आपल्याला रंग घ्यायचे. बघा, सूर्याचे रंग वेगवेगळे आहेत. सकाळी उगवताना कसा दिसतो? लालसर दिसतो, त्याच्यानंतर पांढरा दिसतो, पुन्हा मावळताना पिवळसर दिसतो, केशरी रंगाचा दिसतो. म्हणजे वेगवेगळे रंग आहेत. चंद्रापासून काय घ्यायचं आहे? शांती घ्यायची आहे. शांती म्हणजे कसं? चंद्र कधी असतो? रात्री असतो. मग शांतता असते की नाही, आणि थंड शीतल त्याची छाया असते. मग आपल्याला काय घ्यायचं आहे? ह्या निसर्गापासून, सूर्यापासून रंग वेगवेगळे घ्यायचे आहेत. चंद्रापासून शांती घ्यायची आहे आणि चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. तर बघा, दिव्य घेऊया कांती असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. तर बघा, दिव्य म्हणजे दैवी आणि कांती म्हणजे लकाकी, कांती म्हणजे तेज. तर काय करायचं आहे आपल्याला? ह्या चमचमणाऱ्या ताऱ्यापासून घ्यायचं आहे. तर पुढच्या कडवा आहे. फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे. बघा, फुलापासून काय घ्यायचे? गंध घ्यायचे. तर कोकिळाकडून गाणे. बघा, कोकिळा छान गाते, माहिती आहे ना सगळ्यांना? कुहू कुहू. तुम्हीही तिच्यासोबत कुहू कुहू करता. तर बघा, हे आहे झऱ्यापासून काय करायचं आहे आपल्याला? झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे. बघा, फुलं आहेत. फुलापासून काय घ्यायचं आहे? गंध. गंध म्हणजे काय? वास, सुवास. तर झरा म्हणजे काय? निर्झर. तर ह्या झऱ्यापासून आपल्याला काय घ्यायचं आहे? नवे तराणे घ्यायचे. मंजूळ गाणे. तराणे म्हणजे काय? मंजूळ गाणे. तर बघा, ते पाणी जात असताना एक काय येतं? आवाज येतं. ते आवाज म्हणजेच मंजूळ गाणे, तराणे आहे. तर आपल्याला कोणापासून घ्यायचं आहे? हे सगळं झऱ्यापासून घ्यायचं आहे. आणि फुलापासून काय घ्यायचं आहे? वास घ्यायचं आहे, असं कवयित्री येथे सांगत आहेत. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. बघा, गडगडणे मेघगर्जना करत असतं त्यावेळेस इथं वर्णन आहे. झाडापासून आपल्याला काय घ्यायचं आहे? सावली घ्यायचं आहे. झाडापासून काय घ्यायचं आहे? सावली घेऊयात. मातीपासून जगण्याची ऊर्जा घेऊयात. बघा, माती जगण्याची ऊर्जा शिकवते की नाही? आपण एक बी लावा बघू, तर त्यातून काय मिळतं? एक झाड येतं, रोप येतं. म्हणजे हे काय? जगण्याची ऊर्जा आहे. ती कोण देते? ती माती देते. ती तुम्हाला शिकवते की कोणतंही नवीन काम केलं तर त्यातून आपल्याला चांगलंच मिळतं. जसं आपण बिया पेरतो तसंच आपल्याला त्याची फळं मिळतात. तर बघू, झाडापासून घेऊ सावली. बघा, झाड मोठं झाल्यावर आपल्याला काय मिळतं? सावली मिळतं. फक्त सावलीच मिळते का? नाही, वारा मिळतं, हवा मिळतं, शुद्ध हवा मिळते, हो की नाही? फळं, फुलं हे सगळे मिळतातच. पण मूळ इथं काय कवयित्रीने सांगितलेलं आहे? सावली सांगितलेलं. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. बघा, गडगडणाऱ्या ढगापासून काय घ्यायचं? मेघगर्जनेपासून जीवन जगायचं आहे. जीवन गाणे घेऊयात. आयुष्यात कसे परोपकार करावे हे ह्यातून आपल्याला शिकायचं
आहे. प्रभातकाळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र हसूया. बघा, प्रभातकाळी म्हणजे सकाळी, पहाटे, सूर्योदय झाल्यावर. तर आपल्याला काय करायचं, एक शिकायचं आहे. काय? सगळे जगवित जीव जगूया म्हणजे दुसऱ्यांना जगूयात हे संदेश सगळ्यांना द्यायचे. आणि संध्यासमयी म्हणजे संध्याकाळी काय करायचं आहे, सगळे मित्र मिळून एकत्रित येऊन काय करायचं आहे, हसायचे, गप्पा गोष्टी करायचं आहे, असं ह्या कवितेतून त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येकाकडून काही आपल्याला शिकण्यासारखं आहे. तर हेच शिकवणं त्यांनी ह्या कवितेतून आपल्याला सांगितलेलं आहे मुलांनो. ओके, धन्यवाद.